गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण ह्यूमन हेल्थ आणि डिसीज हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकचा नंबर आहे 10 नंबर. तर या टॉपिकमध्ये आपण नंबर ऑफ डिसीजेस पाहणार आहोत. या डिसीजेसमध्ये जे काही पॉझिटिव्ह एजंट आहेत त्या पॉझिटिव्ह एजंटमुळे होणारे डिसीज, त्याचे सिम्पटम्स आणि त्याच्यावरती या टॉपिकमध्ये उपचारसुद्धा दिलेले आहेत. तर ह्यूमन हेल्थ आणि डिसीज हा टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी या टॉपिकमध्ये काही बेसिक टर्म आहेत. सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये ह्या टर्म आपल्याला माहीत असणं काय आहे, गरजेचं आहे. तर पहा, टॉपिकचं नाव आहे ह्यूमन हेल्थ आणि डिसीज. म्हणजेच इथं आपल्याला हेल्थ आणि डिसीज याचा आधी काय पाहायचं आहे, मिनिंग पाहायचं आहे. तर हेल्थ म्हणजे काय, ज्याला काय म्हटलं जातं, जनरली आपण हेल्थ म्हणजे काय म्हणतो की ॲब्सेन्स ऑफ डिसीज, मला कोणत्याही प्रकारचा रोग नाही, ज्याला काय म्हटलं जातं, डिसीज असंही म्हणू शकतं. किंवा मी फिजिकली फिट आहे म्हणजे मला कोणताही रोग होऊ शकत नाही, ही जी कंडिशन आहे याला म्हटलं जातं हेल्थ असं म्हटलं जातं. पण जे काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझर यांनी जी या हेल्थची जी डेफिनेशन तयार केलेली आहे याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की फक्त ॲब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे हेल्थ नाही, तर द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशली वेलबिंग. काय सांगितलं, द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशली वेलबिंग. म्हणजेच हेल्दी पर्सन किंवा हेल्थ कशाला म्हटलं जातं, तर तो जो ह्युमन बिईंग आहे याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तो फिजिकली वेलबिईंग असला पाहिजे, मेंटली वेलबिईंग असला पाहिजे आणि सोशलीसुद्धा वेलबिईंग असला पाहिजे. म्हणजेच आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या रोग नसला पाहिजे. नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज, म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग नसला पाहिजे, अशी जी स्टेट आहे ज्याला म्हटलं जातं हेल्थ असं म्हटलं जातं. असं कुणी सांगितलेलं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमुळे ही डेफिनेशन तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा जो मनुष्य आहे, जो ह्युमन बिईंग आहे, तो सोशली, मेंटली आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, फिजिकली वेलबिईंग असला पाहिजे. फिजिकली वेलबिईंग म्हणजे सगळी कामं त्याला करता आली पाहिजेत, म्हणजे त्याच्याकडे फिजिकल फिटनेस असला पाहिजे. मेंटली वेलबिईंग म्हणजे त्याच्याकडे थिंकिंग पॉवर काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर समाजामध्ये वावरत असताना त्याच्यामध्ये सोशल अवेअरनेस काय असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. हे जर 3 कॅरेक्टरिस्टिक जर आपल्याकडे असतील तर आपण काय झालो, फिजिकली फिट झालो किंवा आपण काय झालो, हेल्दी पर्सन झालो. आता इथं सांगितलेलं आहे हेल्थ इज द बर्थ राईट ऑफ ह्युमन्स. म्हणजेच जन्मापासून आपल्याला मिळालेला एक अधिकार आहे, तो म्हणजे कोणता आहे, हेल्थ आहे. हेल्थ म्हणजे काय, सोशली, मेंटली आणि फिजिकली वेलबिईंग. आता जर आपली हेल्थ चांगली असेल तर त्याचं रिफ्लेक्शन हे कशावरती मिळत असतं किंवा कशावरती आपल्याला पाहायला मिळतं, तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नंबर ऑफ काय होत असतात, केमिकल रिॲक्शन्स होत असतात. आणि त्या केमिकल रिॲक्शन्सचा जेव्हा आपण एकत्रितपणे स्टडी करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. मेटाबॉलिझम ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक आहे. जर आपण हेल्दी पर्सन असू, म्हणजे आपली हेल्थ जर चांगली असेल, म्हणजेच आपण सोशली, मेंटली आणि फिजिकली वेलबिईंग जर असो आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग जर नसेल, तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजवरती होतं. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये ज्या काही लिव्हिंग प्रोसेस होत असतात त्या चांगल्या पद्धतीनं होत असतात. म्हणजेच या हेल्थचं रिफ्लेक्शन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीवरती होतं. त्याच्याचबरोबर आपण जे काय काम करतो, ज्याला म्हटलं जातं फंक्शनल इफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काम करण्याची जी कपॅसिटी आहे, ह्या कपॅसिटीवरती या हेल्थचा काय होत असतो, इफेक्ट होत असतो. त्याच्यानंतर आपल्याला जर हेल्थ जर चांगली ठेवायची आहे, म्हणजे हे सगळं ठीक आहे, फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिईंग, पण हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपल्याला एक रूल आहे, तो म्हणजे कशाचा आहे, हायजीनचा रूल आहे. म्हणजे त्या हायजीनच्या रूलमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की आपल्याला काय, पर्सनल हायजीन आलं किंवा कम्युनिटीचं हायजीन आलं, ज्याच्यामध्ये आपली पर्सनल केअर आलं किंवा कम्युनिटी म्हणजे आपण आपलं घर स्वच्छ, त्याच्याबरोबर आपला समाज स्वच्छ, त्याच्याबरोबर आपलं काय, गावसुद्धा स्वच्छ. म्हणजे ही जी स्वच्छता आहे जे कशामध्ये येत असतं, सायन्सच्या रूल्समध्ये, आणि ज्याच्यामध्ये काय होत असतं, आपली हेल्थ मेंटेन होऊ शकते. म्हणजे हायजीन कशा पद्धतीनं करावं किंवा हायजीनमुळे आपली हेल्थ कशी सुधारू शकते, ह्या टॉपिकमध्ये आपण प्रत्येक डिसीजमध्ये पाहणार आहोत. पण आत्तापर्यंत जे काही आपण शिक्षण घेतलेलं आहे, मग ते घरातून मिळालेलं असेल किंवा शाळेतून मिळालेलं असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छता ही प्रामुख्यानं सगळीकडेच पाहायला मिळते किंवा त्याचे धडे आपल्याला काय मिळत असतात, वेळोवेळी मिळत असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये पर्सनल केअर असेल किंवा आता क्लासमध्ये आल्यानंतर सुद्धा क्लासची स्वच्छता, म्हणजेच हे डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण काय करत असतो, आपली हेल्थ डिस्टर्ब होऊ नये म्हणून मेंटेन करत असतो. आता याचा परिणाम हेल्थवरती कसा होत असतो हे वेगवेगळ्या डिसीजमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच जर आपल्याला हेल्थ किंवा फिजिकल फिटनेस जर आपला व्यवस्थित ठेवायचा असेल तर हायजीन काय आहे, इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो,
हे बरेचसे याच्यामध्ये काय येतात, ॲटम येतात, हे आपण प्रत्येक डिसीजमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. त्याच्यानंतर या टॉपिकमध्ये म्हणजे टॉपिकची सुरुवात केल्यानंतर आपल्याला हेल्थ म्हणजे काय, हेल्थची डेफिनेशन समजली. त्याच्यानंतर हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं, तर याच्यामध्ये पर्सनल हायजीन हा पॉईंट काय आहे, इम्पॉर्टंट आहे, हाही पॉईंट आपल्याला समजला. त्याच्यानंतर या टॉपिकमध्ये ज्या बेसिक टर्म सांगितल्या होत्या, त्याच्यानंतरची नेक्स्ट बेसिक टर्म आहे ह्युमन सिस्टीम. ह्युमन सिस्टीम म्हणजे काय, ही एक अशी सिस्टीम ही जे काही पॅथोजन आहेत किंवा इन्फेक्टियस एजंट्स आहेत याच्या अगेन्स्ट काम करत असते आणि ज्याच्यामुळं आपली काय वाढत असते, ह्युमिनिटी वाढत असते. अशा सिस्टीमला काय म्हटलं जातं, ह्युमन सिस्टीम. ह्युमन सिस्टीम मीन्स द सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम इन्फेक्टियस एजंट्स. जे इन्फेक्टियस एजंट्स आहेत, इन्फेक्टियस एजंट्स कुणाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, ज्याला म्हटलं जातं डिसीज कॉझिंग एजंट, म्हणजे ज्याच्या एंट्रीमुळं आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जर एखाद्या अशा पॅथोजनची किंवा इतर फॉरेन मटेरियलची एंट्री झाल्यानंतर काय होऊ शकतं, आपली बॉडी डॅमेज होऊ शकते आणि त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्या बॉडीवरती दिसू शकतात. तर या ज्या पॅथोजन आहेत किंवा जे इन्फेक्टियस एजंट्स आहेत याच्या विरुद्ध जी काम करणारी जी सिस्टीम आहे ज्याला म्हटलं जातं ह्युमन सिस्टीम. ह्युमन सिस्टीम मीन्स द सिस्टीम विच प्रोटेक्ट्स अस फ्रॉम इन्फेक्टियस एजंट, ज्याच्यामुळं इन्फेक्शन होणार आहे त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्यापासून जी सिस्टीम आपला बचाव करते, आपल्या बॉडीचा बचाव करते. बॉडीचा बचाव म्हणजे काय, बॉडीच्या ज्या काही डेली लिव्हिंग प्रोसेस आहेत याच्यामध्ये बिघाड न होऊ देणे, याला म्हटलं जातं की रेग्युलर जे काय आहे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आपल्या रेग्युलर होतात, हे याच्यापासून जर आपला बचाव करत असेल तर ती जी सिस्टीम असेल ज्याला म्हटलं जातं ह्युमन सिस्टीम असं म्हटलं जातं. आता या ह्युमन सिस्टीममुळे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन होतं, पण नेमकं या ह्युमन सिस्टीममध्ये काय वाढलं जातं, तर रेजिस्टन्स वाढलं जातं. रेजिस्टन्स म्हणजे काय, ॲबिलिटी टू प्रिव्हेंट डॅमेज. अशी एक क्षमता किंवा जी अशी एक क्षमता आहे जी काय करत असते, आपल्या बॉडीला म्हणजे दगा होण्यापासून, धोका होण्यापासून किंवा आपल्या बॉडीचा लॉस होण्यापासून, मग तो लॉस वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, याच्यापासून काय करत असते, आपला बचाव करत असते. म्हणजे ॲबिलिटी टू प्रिव्हेंट डॅमेज ऑर डिसीज होण्यापासून आपली काय करत असते, आपला बचाव करत असते. अशी जी पॉवर आहे ज्याला म्हटलं जातं रेजिस्टन्स पॉवर असं म्हटलं जातं किंवा रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. शक्यतो आपण म्हणतो मी नेहमी किंवा सारखं जर आजारी पडत नसेल तर माझी रेजिस्टन्स पॉवर चांगली आहे असं म्हटलं जातं. तर ही जी रेजिस्टन्स आहे याला हे नेमकं काय आहे, तर ही एक ॲबिलिटी आहे जी काय करत असते, प्रिव्हेंट करत असते डॅमेजपासून किंवा डिसीजपासून. आता याच्यासाठी ते कुणाचा आधार घेत असते, डिफेन्सिव्ह मेकॅनिझमचा आधार घेत असते. या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीज तर पाहणारच आहोत, पण डिसीज सुरुवात करायच्या आधी जे आपल्या बॉडीमध्ये डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहेत, जे बॅरियर आहेत, त्याचासुद्धा काय करणार आहोत, विचार करणार आहोत. म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे काय याचा अर्थ समजलेला आहे, ॲबिलिटी टू प्रिव्हेंट डॅमेज ऑर डिसीज थ्रू आवर डिफेन्सिव्ह मेकॅनिझम. डिफेन्सिव्ह मेकॅनिझमचा आधार घेऊन बॉडीला डिसीजपासून वाचवणं किंवा बॉडीमध्ये डिसीज होऊ न देणं, ही जी ॲबिलिटी आहे ज्याला म्हटलं जातं रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. आता रेजिस्टन्समुळं किंवा या ॲबिलिटीमुळं आपली ह्युमिनिटीसुद्धा वाढत असते. तर ह्युमिनिटी म्हणजे काय, ॲबिलिटी टू रेजिस्ट द पर्टिक्युलर इन्फेक्शन. तर रेजिस्टन्स आणि ह्युमिनिटी याच्यामध्ये फरक आहे. ह्युमिनिटीमध्ये नेमकं काय केलं जातं, ह्युमिनिटीला मराठीमध्ये म्हटलं जातं रोग प्रतिकारक शक्ती आणि याला फक्त म्हटलं जातं प्रतिकारक शक्ती. म्हणजे ही पर्टिक्युलर डिसीजवरती काम करत असते आणि ही इन जनरल काम करत असते. पहा मी काय सांगते, रेजिस्टन्स आणि ह्युमिनिटी याच्यामध्ये फरक आहे. ह्युमिनिटी म्हणजे मराठीमध्ये याला रोग प्रतिकारक शक्ती असं म्हटलं जातं. ॲबिलिटी टू रेजिस्ट अ पर्टिक्युलर इन्फेक्शन. मग हे इन्फेक्शन बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, म्हणजे अशा कोणत्याही जे पॅथोजन आहेत किंवा पर्टिक्युलर इन्फेक्शनवरती जी सिस्टीम काम करत असते ज्याला म्हटलं जातं ह्युमिनिटी असं म्हटलं जातं. ज्याला मराठीमध्ये आहे म्हटलं जातं ह्युमिनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती आणि ही म्हणजे फक्त काय आहे, प्रतिकारक क्षमता असं म्हटलं जातं. ॲबिलिटी टू प्रिव्हेंट डॅमेज ही पर्टिक्युलर डिसीजवरती किंवा इन्फेक्शनवरती काम करत असते, म्हणून याला म्हटलं जातं ह्युमिनिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच हेल्थ, ह्युमन सिस्टीम, रेजिस्टन्स, त्याच्यानंतर ह्युमिनिटी झाल्यानंतर आपण या टॉपिकमधला जो मेन पॉईंट आहे की या मेन पॉईंटमध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत ती म्हणजे काय आहे, इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजीच्या डेफिनेशन प्रत्येक सायंटिस्टनं, बऱ्याच सायंटिस्टने तर काय सांगितलेलं आहेत, खूप डेफिनेशन सांगितलेले आहेत. पण आपल्याला जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जी विचारली जाते किंवा ज्याचा आपल्याला मिनिंग इथं पाहायचा आहे ती जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे, तर इम्युनॉलॉजी म्हणजे काय सांगितलेलं आहे, इज द ब्रांच ऑफ सायन्स. ही सायन्सची ब्रांच आहे विच डील्स विथ स्टडी ऑफ
म्हणजे याचा अर्थ या इम्युनॉलॉजीच्या ब्रांच ऑफ सायन्समध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, स्टडी ऑफ ह्युमन सिस्टीम. याच्यामध्ये पहिल्यांदा कशाचा स्टडी केला जातो, ह्युमन सिस्टीमचा स्टडी केला जातो. ह्युमन सिस्टीम म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम किंवा बॅरियर काय करणार आहेत, काम करणार आहेत. त्याच्याचबरोबर या ब्रांचमध्ये ह्युमन रिस्पॉन्ससुद्धा काय केला जातो, स्टडी केला जातो. कशासाठी, टू फॉरेन सबस्टन्स. म्हणजे आपली बॉडी, समजा एखादा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन आपल्या बॉडीला झालं असेल किंवा त्याची जर एंट्री जर झाली असेल तर आपली ह्युमन सिस्टीम कशा पद्धतीचा रिस्पॉन्स त्या पॅथोजनला देते आणि त्याच्यानंतर देअर रोल इन रेस्टिंग ॲक्शन बाय पॅथोजन. आणि जर तो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये राहिला तर अशा वेळेला या ह्युमन सिस्टीमचा काय रोल असतो, यालाच काय म्हटलं जातं, इम्युनॉलॉजी. म्हणजे इम्युनॉलॉजी म्हणजे अशी एक सायन्सची ब्रांच ज्याच्यामध्ये ह्युमन सिस्टीम, ह्युमन रिस्पॉन्स आणि त्याच्यानंतर की देअर रोल इन अ रेस्टिंग ॲक्शन बाय पॅथोजन, इथं ज्या सगळ्याचा स्टडी केला जातो त्याला म्हटलं जातं इम्युनॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या पॅथोजनची एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाल्यानंतर आपली बॉडी नेमकं सुरुवातीला काय करणार आहे, त्याच्यानंतर काय करणार आहे, म्हणजे कशा पद्धतीचं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असेल, त्याच्यानंतर ते फॉरेन बॉडीला कशा पद्धतीनं संपवण्याचं काम करणार आहे. आणि जर हे अशक्य होत असेल तर अशा वेळेला आपली बॉडी हा जो आपल्या बॉडीमध्ये विसावलेला किंवा विश्रांती घेत असलेला जो पॅथोजन आहे याला कशा पद्धतीनं काय करणार आहे, त्याच्यावरती ॲक्शन प्लॅन तयार करणार आहे. या सगळ्याचा स्टडी म्हणजे काय आहे, इम्युनॉलॉजी आहे. म्हणजेच या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण टर्म पाहतोय पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर पुढे काय करणार आहे, पॉईंट स्टार्ट करणार आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट टर्म आहे अँटीजन आणि त्याच्यानंतर पुढे आहे अँटीबॉडी. तर अँटीजन म्हणजे काय, समजा एखाद्या पॅथोजनची एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाल्यानंतर तो पॅथोजन म्हणजे काय आहे, की एक फॉरेन बॉडी आहे. जेव्हा या फॉरेन बॉडीची एंट्री आपल्या बॉडीमध्ये येत असते तेव्हा तो पॅथोजन असा रिकामा येत नाही. त्याच्यासोबत काय असणार आहेत, टॉक्झिन्स असणार आहे. तो आपला शत्रू आहे म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे, विषारी द्रव्य असणार आहे. या टॉक्झिनची एंट्री म्हणजे फॉरेन बॉडी म्हणजे ॲक्च्युली सिम्पल लँग्वेजमध्ये फॉरेन बॉडी म्हणजे अँटीजन असं म्हटलं जातं. पण अँटीजन याचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये काय आहे, टॉक्झिन्स प्रेझेंट आहेत. ही जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो तो एंट्री झाल्यानंतर आपल्या डिफेन्सिव्ह मेकॅनिझमला स्टिम्युलेशन मिळतं. म्हणजेच जो फॉरेन बॉडी की डिफेन्सिव्ह मेकॅनिझमला स्टिम्युलेट करतो अशाला काय म्हटलं जातं, अँटीजन असं म्हटलं जातं. बाहेरून येणारा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जो आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार आहे आणि जो किंवा ज्याच्यासोबत टॉक्झिन्स असणार आहे अशाला काय म्हटलं जातं, अँटीजन असं म्हटलं जातं. आता एखाद्या पॅथोजनची किंवा मग तो बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल त्याची जेव्हा एंट्री होते तेव्हा त्याचे टॉक्झिन्स न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याकडे एक केमिकलचं सिक्रेशन होतं ज्याला म्हटलं जातं अँटीबॉडी असं म्हटलं जातं. म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडी याच्यामधला डिफरन्स समजला. अँटीजन म्हणजे फॉरेन बॉडी आणि अँटीबॉडी म्हणजे फॉरेन बॉडीला संपवण्यासाठी तयार होणारं केमिकल जे आपल्या बॉडीमध्ये हे केमिकल तयार होतं किंवा याचं सिक्रेशन होतं. याचं सिक्रेशन कोण करतं हे सुद्धा आपण WBCमध्ये पाहिलेलं आहे. जनरली WBC हा ह्युमन सिस्टीमसाठी काम करत असतात ज्याच्यामध्ये काही WBC हा अँटीबॉडीचं प्रोडक्शन करतात ज्याच्यामध्ये आपण रोल ऑफ लिम्फोसाइट पाहिलेला आहे. जे लिम्फोसाइट काय करत असतात, अँटीबॉडी प्रोडक्शन करत असतात. ह्या अँटीबॉडी प्रोडक्शनमुळे नेमकं काय होत असतं तर येणारा पॅथोजन म्हणजेच फॉरेन बॉडी त्याच्यामध्ये असणारं टॉक्झिन ज्याला अँटीजन म्हटलं जातं याला न्यूट्रलाइज करण्याचं काम हे कुणाचं आहे, अँटीबॉडी. म्हणजे अँटीबॉडी म्हणजे फॉरेन सबस्टन्स किंवा पॅथोजनचं टॉक्झिन आणि अँटीबॉडी म्हणजे अ केमिकल विच न्यूट्रलाइज और डिस्ट्रॉय द अँटीजन ज्याला म्हटलं जातं अँटीबॉडी असं म्हटलं जातं. इथं आपल्याला या टॉपिकमधल्या ज्या बेसिक टर्म आहेत ज्याच्यामध्ये हेल्थ आली, त्याच्यानंतर हायजीन आलं, त्याच्यानंतर ह्युमन सिस्टीम, रेजिस्टन्स, ह्युमिनिटी, ह्युमिनॉलॉजी, अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या टर्म आपल्याला काय झालेल्या आहेत, समजलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या टर्म पाठ करावे लागतात. याच्यावरती फार मोठा क्वेश्चन विचारला जातो असं नाही, विचारलाच जातो क्वेश्चन असं नाही, पण हा टॉपिक समजण्यासाठी आपल्याला ह्या बेसिक टर्म माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर या टॉपिकमध्ये आपण ॲक्च्युली काय पाहणार आहोत की इथं आपल्याला लक्षात आलेलं आहे की डिसीज आपल्याला जर व्हायला नको अशा वेळेला आपल्याकडे काय असली पाहिजे, ह्युमिनिटी असली पाहिजे. म्हणजेच डिसीज फ्री राहण्यासाठी आपल्यामध्ये 2 प्रकारच्या ह्युमिनिटी आहेत. तर याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, टाईप्स ऑफ ह्युमिनिटी. डिसीज फ्री राहण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, ह्युमिनिटीची गरज असते, रेजिस्टन्स गरज असते.
तर सुरुवातीला आपण टाईप्स ऑफ इम्युनिटीमध्ये काय पाहूया, टाईप्स ऑफ इम्युनिटी. तर टाईप्स ऑफ इम्युनिटीमध्ये दोन प्रकारच्या इम्युनिटी आहेत. पहिली जी इम्युनिटी आहे ज्याला म्हटलं जातं इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी किंवा यालाच म्हटलं जातं इनबॉर्न इम्युनिटी. आणि 2 नंबरची जी इम्युनिटी आहे ज्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा यालाच म्हटलं जातं ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. आता याच्यावरती आपल्याला एक्झाममध्ये काय विचारलं जातं, क्वेश्चन विचारला जातो. ॲक्च्युली जे ह्या टर्म आहेत यासुद्धा विचारल्या जाऊ शकतात. मग त्या कोणत्याही फॉर्ममध्ये विचारल्या जाऊ शकतात. मॅच द फॉलोइंगसाठी किंवा फिल इन द ब्लँकसाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण आपल्याला एक मुद्दा लक्षात आला असेल की आपल्याकडे जर ॲबिलिटी असेल पर्टिक्युलर डिसीजवरती फाईट करण्याची, ती जी ॲबिलिटी आहे ती म्हणजे इम्युनिटी आहे. ही जर असेल तर आपल्याला डिसीज होऊ शकत नाही. आणि जर झाला तरी कमी कालावधीमध्ये त्याचं काय असू शकतं, वास्तव्य असू शकतं. तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, टाईप्स ऑफ इम्युनिटी. टाईप्स ऑफ इम्युनिटीमध्ये आपण 2 टाईप पाहणार आहोत. इनेट इम्युनिटी ज्याला इनबॉर्न इम्युनिटी असं म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा यालाच ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला आपण याचं मिनिंग पाहूया आणि त्याच्यानंतर आपण इनेट इम्युनिटी हा पॉईंट काय करूया, स्टार्ट करूया. तर इकडे लक्ष द्या, इनेट इम्युनिटी यालाच नाव आहे इनबॉर्न इम्युनिटी. म्हणजे जन्मतः जी आपल्याला प्रतिकार क्षमता मिळालेली आहे, जन्मताच किंवा जन्माला येताना आपल्यासोबत जी काही ॲबिलिटी टू रेजिस्ट द पर्टिक्युलर इन्फेक्शन, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर इन्फेक्शनवरती फाईट करण्याची कपॅसिटी जी आपल्याकडं आहे, ज्याला म्हटलं जातं इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटी. जन्मासोबतच किंवा जन्माला येत असतानाच ज्याला म्हटलं जातं, म्हणून याला म्हटलं जातं इनबॉर्न इम्युनिटी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. आफ्टर बर्थ जी आपण ॲक्वायर केलेली आहे, जी आपण मिळवलेली आहे, अशी जी इम्युनिटी आहे ज्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्हींच्या मधला फरक आपल्या इथं काय झालेला आहे, जनरल लक्षात आलेला आहे की इनेट इम्युनिटी म्हणजे काय, जी आपल्या जन्मासोबत आपल्याबरोबर आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, की जी आपल्या जन्मानंतर आपण स्वतः मिळवलेली आहे. आता हे आपण स्वतः मिळवलेली म्हणजे कसं, तर पहा, लहान मुलांच्यामध्ये आजारी पडण्याची चान्सेस जास्त असतात. जसे आपण मोठे व्हायला लागतो तसं आपलं काय होतं, इन्फेक्शन किंवा आजारपण कमी होतं. का कमी होतं, तर हळूहळू जन्मानंतर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक ॲबिलिटी येत असते. कोणती, टू रेजिस्ट द पर्टिक्युलर इन्फेक्शन. म्हणजे पर्टिक्युलर पॅथोजनवरती फाईट करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये येत असते. आणि त्याच्यामध्ये जिथं स्टडी केला जातो त्याला काय म्हटलं जातं, ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. तर आपण पहिल्यांदा पाहिलं इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटी, याचा अर्थ आफ्टर बर्थ की इनबॉर्न इम्युनिटी किंवा इनेट इम्युनिटी. म्हणजेच जन्माला येताना जी इम्युनिटी आपण घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे काय आहे, इनेट इम्युनिटी आहे. आता या इनेट इम्युनिटी पॉवरफुल करण्यासाठी किंवा इनेट इम्युनिटी आपण जन्माला येतानाच आपल्याला का मिळाली, तर या इम्युनिटीसाठी जे काही बॅरियर्स लागत असतात ते आपल्या बॉडीमध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. हे बॅरियर्स काय करत असतात, किंवा ही इम्युनिटी म्हणजे काय, तर असे काही बॅरियर्स आहेत जे काय करत असतात, येणारे इन्फेक्शन थांबवण्याचं काम करत असतात किंवा कमी करण्याचं काम करत असतात. ऑलमोस्टली 90% थांबवण्याचं काम करतात, 10%मध्ये कमी करण्याचं सुद्धा काम केलं जातं. पण याच्यामध्ये असे जे वेगवेगळे बॅरियर आहे, एका बॅरियरला नाही जमलं तर दुसरा बॅरियर, तिसरा बॅरियर, असे नंबर ऑफ बॅरियर्स आहेत. आणि जेव्हा नंबर ऑफ बॅरियर्स एकत्रितपणे काम करतात तेव्हा आपली इनबॉर्न इम्युनिटी ही नेहमी काय होत असते, पॉवरफुल होत असते. एका बॅरियरमुळे ही इनबॉर्न इम्युनिटी पॉवरफुल नाही, किंवा एकाच बॅरियरमुळे आपल्याकडं इम्युनिटी किंवा प्रतिकारक्षमता चांगली आहे असंही नाही. तर याच्यामध्ये नंबर ऑफ आहेत आणि ज्याच्या थ्रू इन्फेक्शन होणार आहे, कारण पॅथोजनचं इन्फेक्शन हे एका रूट थ्रू होत नाही, हवेमार्फत होतं, पाण्यामार्फत होतं, कसंही. म्हणजे त्याचे रूट प्रत्येकाचे काय आहेत, वेगवेगळे आहेत. त्यामुळं बॅरियरसुद्धा काय आहेत, वेगवेगळे आहेत. तर या बॅरियरमध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की जे आपण टिश्यू या टॉपिकमध्ये ॲनिमल्सचा टाईप्स ऑफ टिश्यू स्टडी करत असताना आपण एक टिश्यू पाहिला होता ज्याला म्हटलं जातं इपिथेलियल टिश्यू. हा टिश्यू स्टडी करत असताना मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, काय, इपिथेलियल टिश्यू किंवा हा टॉपिक 12वीचा सिलेबस संपेपर्यंत आपल्याला काय होत नाही, विसरता येत नाही. तर इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटीमधलं जे काही पहिलं बॅरियर आहे ते म्हणजे काय आहे, इपिथेलियल टिश्यू म्हटलं जातं, किंवा यालाच इपिथेलियल सरफेसेस असं म्हटलं जातं. म्हणजेच
इपिथेलियल टिश्यू हा कुठं प्रेझेंट असतो, तर बॉडीचा आउटर आणि इनर सरफेस, म्हणजेच जी डक्ट सिस्टीम आहे, डक्ट सिस्टीम म्हणजे आउटर आणि इनर लेअरला इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतो. आणि इपिथेलियल टिश्यू नेहमी काय काम करत असतो, प्रोटेक्शनचं काम करत असतो. पण हे प्रोटेक्शन प्रत्येकाचं काय राहत असतं, वेगवेगळं राहत असतं. आता प्रोटेक्टिव्ह पर्पजमध्ये काम करत असताना हा इपिथेलियल टिश्यू काही प्रमाणामध्ये काय करतो, सिक्रिशनचं काम करत असतो. हे आपण पुढे पाहणार आहोत. सिक्रिशनमध्ये म्हणजे ॲक्च्युली इपिथेलियल टिश्यूमधले एक मॉडिफाईड काय आहेत, सेल्स आहेत, ज्या काय काम करत असतात, सिक्रिशनचं काम करत असतात. त्यांना आपण काय म्हणतो, ग्लँड असं म्हणतो. तर या इपिथेलियल सर्फेसेस किंवा टिश्यूमध्ये पहिलं जे बॅरियर येतं त्याला म्हटलं जातं स्किन असं म्हटलं जातं. आपल्या बॉडीचं प्रोटेक्टिव्ह कवरिंग की ज्याला काय म्हटलं जातं, फर्स्ट डिफेन्सिव्ह मेकॅनिझम. लक्षात ठेवायचं, फर्स्ट डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणून पहिलं कोण काम करत असतं, स्किन काम करत असते. ह्या स्किनमध्ये काय आहेत, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल सेल्स आहेत. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहे आणि ज्याच्यामध्ये काय आहे, जे कवरिंग आहे ते वॅक्सी आहे किंवा ज्याला काय म्हटलं जातं, वॅक्सी किंवा वॉटरप्रूफ कवरिंग. ह्या कवरिंगमुळं पॅथोजनची एंट्री ही डायरेक्ट काय होत नाही, ब्लडमध्ये येऊ शकत नाही किंवा ब्लडमध्ये येत नाही. म्हणजेच बॉडीमध्ये डायरेक्ट एंट्री ही स्किन थ्रू होत नाही. म्हणजे हे होऊ नये म्हणून बॉडीच्या वरती काय आहे, प्रोटेक्टिव्ह कवरिंग, ज्याला काय म्हटलं जातं, स्किन असं म्हटलं जातं. म्हणजे डिफेन्सिव्ह मेकॅनिझममधलं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समध्ये काय आहे, स्किन आहे, ज्याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे, जो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये केरॅटिन आणि त्याच्यासोबत ते काय आहे, वॅक्सी किंवा वॉटरप्रूफ कवरिंग आहे. त्यामुळं पॅथोजनची एंट्री इथं काय होऊ शकते, पॅथोजनच्या एंट्रीला चेक बसू शकतो. त्याच्याचबरोबर स्किनला अटॅच नंबर ऑफ ग्लँड्स आहेत, ज्याच्यामध्ये या ग्लँडमध्ये पहिली जी ग्लँड आहे ज्याला म्हटलं जातं स्वेट ग्लँड असं म्हटलं जातं, स्वेट ग्लँड म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आहे सिबॅसियस ग्लँड असं म्हटलं जातं, स्वेट ग्लँड आणि त्याच्यानंतर सिबॅसियस ग्लँड. आता पहा, स्किनला अटॅच असणाऱ्या ह्या दोन ग्लँड आहेत. दोन्ही ग्लँड काय काम करणार आहेत, सिक्रिशनचं काम करणार आहेत. आता स्वेट ग्लँड आणि सिबॅसियस ग्लँड यांचं काय काम आहे, तर पहा, स्वेट ग्लँड ही काय काम करत असते, तर याचा रोल आपण एक्सक्रिशन या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत की हा काय आहेत, ॲसेसरी ऑस्मोरेग्युलेटरी ऑर्गन आहेत किंवा ज्याला काय म्हटलं जातं, ॲसेसरी एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. बऱ्याच प्रमाणामध्ये बॉडीमध्ये तयार होणारा नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट किंवा जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी स्वेट ग्लँड आणि सिबॅसियस ग्लँड ह्या काय करत असतात, काम करत असतात. आता स्वेट ग्लँड ह्या स्किनला अटॅच आहेत, म्हणजे हे कशाचं सिक्रिशन करणार, स्वेटचं सिक्रिशन करणार. आणि या स्वेटमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये काय प्रेझेंट आहे, साल्ट प्रेझेंट आहेत. आणि ह्या साल्टच्या असण्यामुळं चेक कुणाला बसणार आहेत, या साल्टच्या असण्यामुळं स्वेट ग्लँडच्या सिक्रिशनला म्हटलं जातं अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी फंगल यांच्यामध्ये काय आहे, प्रॉपर्टी आहे. त्यामुळं पॅथोजनच्या एंट्रीला इथं काय बसू शकतो, चेक बसू शकतो. म्हणजे स्किन स्वतः एकटी काम करते, पण त्याच्यासोबत त्यांना मदत कोण करत असतं, स्वेट ग्लँडच्या सिक्रिशनमुळे, ज्याच्यामध्ये काय आहे, साल्टचं प्रमाण किंवा अमाऊंट काय आहे, जास्त आहे. त्यामुळं हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी फंगलसुद्धा असू शकतं. त्याच्यानंतर आहे सिबॅसियस ग्लँड. सिबॅसियस ग्लँड जे सिक्रिशन करतं ज्याला म्हटलं जातं सीबम असं म्हटलं जातं. आणि सीबम म्हणजे काय आहे, फॅटी ॲसिडची चेन आहे. हे सुद्धा काय करत असतं, पॅथोजनची एंट्री थांबवण्याचं किंवा त्याला चेक देण्याचं काम करत असतं. म्हणजे इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटी याचा अर्थ आपल्याला समजला की जन्माला येतानाच आपल्यासोबत असे काही प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहेत की जे काय करत असतात, पॅथोजनची एंट्री थांबवत असतात. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय पाहिलं, इपिथेलियल सर्फेसेसमध्ये स्किन पाहिली. त्याच्यानंतर इपिथेलियल टिश्यू हा नेमका आणखी कुठं प्रेझेंट असतो, तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आहे, युरिनोजेनायटल ट्रॅकमध्ये आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आहे. याच्यामध्ये या इपिथेलियल टिश्यूमधल्या काही सेल्स ह्या काय करत असतात, म्युकस सिक्रिशनचं काम करत असतात. म्हणजे नेक्स्ट बॅरियरमध्ये कोण येत असतं, मस्क्युलर लेअर, ज्याच्यामध्ये सिक्रिशन कशाचं होतं, म्युकस होत असतं. विचार करा, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जेव्हा म्युकसचं सिक्रिशन होत असतं तेव्हा पॅथोजनची एंट्री जी एअर थ्रू किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू होणार आहे, ह्या म्युकस सिक्रिशनमुळे तो पॅथोजन याच्यामध्ये काय होत असतो, अडकला जातो. म्हणजेच त्याची मोबिलिटी स्टॉप होते. आणि मोबिलिटी स्टॉप झाल्यानंतर काय होऊ शकतं, पुढचं ट्रॅव्हलिंग किंवा त्यांची पुढचा जो प्रवास आहे तो इथंच काय होऊ शकतो, थांबवला जाऊ शकतो. म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये नोजचा जर विचार जर केला तर ते जे नेझल ऑर्फिसी आहेत याच्यामध्ये काय आहे, हेअरचं लायनिंगसुद्धा आहे. ह्या हेअरच्या लायनिंगमुळं डस्ट पार्टिकलची एंट्रीसुद्धा इथं काय होऊ शकते, थांबवली जाते शकते. म्हणजे म्युकस सिक्रिशन, त्याच्यानंतर हेअर लायनिंग याच्यामुळं काय होऊ शकतं, पॅथोजनच्या एंट्रीला चेक बसू शकतो. हे झालं दुसरं बॅरियर. म्हणजे पहिलं फर्स्ट लाईन ऑफ सिक्वेन्समध्ये स्किन आहे, त्याच्यानंतर आहे म्युकस आहे. म्युकस हे रेस्पिरेटरी ट्रॅक
त्याच्यामध्ये मस्क्युलर लेअर आहे जो नेहमी काय करत असतो, म्युकस सिक्रेशन करत असतो. म्युकसमुळे तो ट्रॅक मॉइस्ट तर होतोच, पण त्याच्यासोबत पॅथोजन, येणारा पॅथोजन हा इथं काय होत असतो, त्याची मोबिलिटी कमी होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा जो काय आहे बॅरियर आहे ज्याच्यामध्ये नेहमीच म्युकस सिक्रेशनमुळे काय होऊ शकतं, आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्युकस सिक्रेशन झाल्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ज्याच्यामध्ये पॅथोजनची एंट्री झाल्यामुळं काय होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल काही पॅथोजन असे आहेत की जे काय करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय झालेलं आहे, फ्लू झालेला आहे. फ्लू म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सर्दी आहे, ताप आहे आणि खोकला आहे. आता खोकला ज्याला काय म्हटलं जातं, कफ, हे जे रिफ्लेक्शन आहे याला म्हटलं जातं कफ रिफ्लेक्शन आहे. खोकला येणं हे काय आहे, इनेट इम्युनिटीमधला काय आहे, एक प्रकारचं बॅरियर आहे. साचलेला जो म्युकस आहे तो बाहेर काढण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं कफ रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. आणि हा कफ रिफ्लेक्स ॲज अ इनेट बॅरियर म्हणून काय करत असतो, काम करत असतो. म्हणजे मॉइस्ट ठेवणं, त्याची मोबिलिटी काय करणं, कमी करणं आणि त्याच्यासोबत त्याला बाहेर काढण्याचं, म्हणजे अडकलेला पॅथोजन बाहेर काढण्याचं, बॉडीच्या बाहेर काढण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं कफ रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा किंवा नेक्स्ट जो बॅरियर येत असतो तो कुठं प्रेझेंट असतो, माउथमध्ये प्रेझेंट असतो. माउथमध्ये काय प्रेझेंट आहे, माउथमध्ये नेहमीच काय होत असतं, माउथ हे याच्यामध्ये नेहमी सलायवा प्रेझेंट असतो. आणि या सलायवामध्ये काय प्रेझेंट असतात, सलायवामध्ये सलायवरी अमायलेज प्रेझेंट असतात, पण अशा काही एन्झाईम्स प्रेझेंट असतात त्यामुळे इथं काय होऊ शकतं, मायक्रो बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काय होऊ शकते, स्टॉप होऊ शकते. म्हणजे माउथमध्ये सलायवा आणि सलायवामध्ये जे काही एन्झाईम आहे जे काय करू शकतं, बॅक्टेरियलच्या एंट्रीला काय करू शकतं, चेक देऊ शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे, हे फूड पार्टिकल ओरली जेव्हा स्टमकमध्ये जातं तेव्हा स्टमकमध्ये प्रेझेंट असलेल्या गॅस्ट्रिक ग्लँड ह्या गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करत असतात. आणि या गॅस्ट्रिक ज्यूसमधलं पहिलं केमिकल आहे HCl. HClमुळं पहिल्यांदा काय होत असते, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी काय केली जाते, स्टॉप केली जाते. म्हणजेच इनेट इम्युनिटीमधला स्वेट ग्लँड, सिबेसियस ग्लँड, त्याच्यानंतर माउथमध्ये प्रेझेंट असलेला सलायवा आणि त्याच्यानंतर HCl हे काय आहेत, बॅरियर्स आहेत की जे काय करत असतात, इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटी पॉवरफुल करत असतात. इथं आपण बॅरियर पाहिलेले आहेत, उरलेले बॅरियर, कारण बॅरियरचं क्लासिफिकेशनसुद्धा फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर अशा बऱ्याच टाईपमध्ये आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण इनेट इम्युनिटीमधले राहिलेले बॅरियर आणि त्याच्यानंतर काय पाहूया, पुढचा पार्ट पाहूया. इथं आपण आज थांबूया.